भारताचा इतिहास आपण जर पाहिला ना, तर एक खूप मोठं आणि रंजक कोडं आपल्यासमोर उभं राहतं. हां, नक्कीच. म्हणजे बघा, ज्या देशात बौद्ध धर्माचा जन्म झाला, ज्या विचारांनी पुढे आशिया खंडाचा बहुतांश भाग व्यापला, तोच धर्म स्वतःच्या जन्मभूमीत म्हणजे भारतातून इतक्या पूर्णपणे नाहीसा कसा झाला. खरंय. आणि त्याच वेळी याच भूमीतील दुसरा धर्म, ज्याच्यावर तितकीच परकीय आक्रमणं झाली, तो मात्र सगळी संकट झेलून कसा तग धरून राहिला, हा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. आणि कसे, हा खरोखरच केवळ इतिहासाचा प्रश्न नाहीये. म्हणजे आपण जर सखोल विचार केला तर हा समाजशास्त्राचा, मानवी मानसशास्त्राचा आणि संस्थात्मक बांधणीचा एक खूप गुंतागुंतीचा विषय आहे. हो. वरवर पाहता आपल्याला फक्त आक्रमणं आणि लढाया दिसतात, पण त्यामागे ना काही अतिशय खोलवर रुजलेली संरचनात्मक कारणं असतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा ऐतिहासिक दस्तऐवजाचं विश्लेषण करणार आहोत, जो या प्रश्नाचं अत्यंत परखड आणि काहीसं अस्वस्थ करणारं उत्तर देतो. होय. आजचा आपला मुख्य संदर्भ स्रोत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 23 जून 1956 रोजी दिल्लीत दिलेले एक अतिशय गाजलेलं भाषण, जे नंतर 27 ऑक्टोबर 1956च्या प्रबुद्ध भारतमध्ये प्रकाशित झालं होतं. आणि या स्रोताचं महत्त्व खूप मोठं आहे बरं का, कारण यात केवळ काय घडलं याची यादी नाहीये, तर ते का घडलं यामागच्या यंत्रणेचं, म्हणजे मेकॅनिझमचं. हो, त्या मेकॅनिझमचं अतिशय तार्किक विश्लेषण आहे. हो. आणि आजचं आपलं हे मिशन केवळ इतिहासाची पानं उलटणं हे नाहीये. बौद्ध धर्माचा ऱ्हास, ब्राह्मण धर्माची कार्यपद्धती आणि समाजाने धर्माची चिकित्सा कशी करावी, या सर्वांचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. अगदी. पण हे सगळं उलगडून पाहण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आजची ही चर्चा आपण कोणत्याही विशिष्ट बाजूने न झुकता करणार आहोत. म्हणजे स्रोतामध्ये जे दावे आणि युक्तिवाद मांडले आहेत, त्याचा आपण केवळ उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे तटस्थपणे एक केस स्टडी म्हणून परीक्षण करणार आहोत. अगदी योग्य. या दस्तऐवजात डॉक्टर आंबेडकर एक अतिशय मूलभूत फरक मांडतात. त्यांच्या मते बौद्ध धर्म हा पूर्णपणे वास्तवावर आणि अनुभवावर आधारित आहे. अच्छा. म्हणजे ज्या गोष्टी मानवाला प्रत्यक्ष अनुभवता येत नाहीत किंवा सिद्ध करता येत नाहीत ना, जसं की ईश्वर किंवा आत्मा वगैरे, नेमकं अशा अमूर्त संकल्पनांना या धर्मात स्थान नाही. याच्या अगदी उलट त्यांच्या विश्लेषणातून असं समोर येतं की ब्राह्मण धर्माचा किंवा हिंदू समाज व्यवस्थेचा पाया हा विषमतेवर आधारित होता. विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णव्यवस्थेवर. आणि इथेच तो सुरक्षेच्या काय म्हणूया आउटसोर्सिंगचा मुद्दा येतो, जो या भाषणात अतिशय प्रभावीपणे मांडलाय. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडतोय. बोला की. अर्थशास्त्रात आपण ज्याला डिव्हिजन ऑफ लेबर किंवा कामाची विभागणी म्हणतो, तसाच हा प्रकार नाही का? म्हणजे सुरक्षेचं काम एका वर्गाने करावं, व्यापाराचं दुसऱ्याने आणि शिक्षणाचं तिसऱ्याने. यात आत्मघातक काय आहे? ही तर सोयीस्कर व्यवस्था वाटते ना. हाच तर कळीचा मुद्दा आहे. बघा, कामाची विभागणी आणि संपूर्ण एकाधिकारशाही किंवा मोनोपोली यात खूप मोठा फरक असतो. आधुनिक जगात लष्कराचं काम सैनिक करतात, पण देशातील कोणताही नागरिक स्वतःची क्षमता सिद्ध करून लष्करात जाऊ शकतो. पण या स्रोतानुसार वर्णव्यवस्थेतील अडचण ही होती की तिथे हा अधिकार जन्मजात राखीव ठेवण्यात आला होता. म्हणजे जन्मावर आधारित. हो. अध्ययनाचा म्हणजे विचार करण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा राखीव अधिकार फक्त ब्राह्मणांकडे होता आणि देशाच्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी फक्त क्षत्रिय वर्गावर टाकण्यात आली. अरे छा. म्हणजे बाकीच्या बहुसंख्य समाजाला, जवळजवळ 80% लोकांना शस्त्र उचलण्याचा किंवा युद्ध करण्याचा अधिकारच नाकारण्यात आला होता. बापरे. म्हणजे एखाद्या देशाच्या सुरक्षेचं कंत्राट फक्त एका मर्यादित गटाला देण्यासारखंच आहे. जर ते क्षत्रिय हरले तर संपूर्ण देश आपोआप हरला, कारण बाकीच्यांना लढायचं कसं हेच माहिती नाहीये. नेमकं हेच. आणि या युक्तिवादाला बळ देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धाचा एक अतिशय चपखल दाखला दिलाय. कोणता? 1939 ते 45 या काळात युरोपात उण्यापुऱ्या 100 लढाया झाल्या. त्यातल्या अनेक लढाया दोस्त राष्ट्र हरली सुद्धा, पण तरीही हिटलर कधीच संपूर्ण युरोपवर आपला ताबा मिळवू शकला नाही. सरतेशेवटी त्याचा पराभव झाला. का? कारण तिथे देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी केवळ एका विशिष्ट वर्गाची नव्हती. अच्छा. म्हणजे सर्वसामान्य लोकही लढले. हो ना. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा लंडनचा किंवा पॅरिसचा प्रत्येक नागरिक, मग तो शिक्षक असो, शेतकरी असो वा कामगार, हातात बंदूक घेऊन उभा राहिला. आणि याच्या उलट भारतातील परिस्थिती होती.
स्रोतात म्हटल्यानुसार जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणं झाली तेव्हा जर क्षत्रिय राजाचा पराभव झाला तर संपूर्ण देश निर्वीर्य होऊन शत्रूच्या ताब्यात जात असे. अगदी. कारण सामान्य शेतकऱ्याला किंवा कामगाराला देशाच्या सुरक्षेशी काही देणघेणच ठेवलं नव्हतं. हाच तो संरचनात्मक दोष आहे ज्याकडे ते लक्ष वेधतात. आणि फक्त क्षत्रियच नाही तर या स्रोतात तत्कालीन व्यापारी वर्गावर, ज्याला वाणी किंवा लाला म्हटलं जायचं, त्यांच्यावरही खूप कडक टीका केली आहे. बर, त्या टीकेबद्दल विचारताना मला पुन्हा एक शंका येते. व्यापारी वर्गाचा मुख्य उद्देश नफा कमवणं हाच असतो ना? हे तर जगात सगळीकडेच घडतं. मग या स्रोतात फक्त भारतातील व्यापारी वर्गावरच इतकी टीका का केली आहे? डॉक्टर आंबेडकरांचं निरीक्षण असं होतं की युरोप किंवा इतर ठिकाणचा व्यापारी वर्ग नफा कमवत असला तरी त्यांच्यात एक राष्ट्रीयत्वाची जाणीव होती. पण भारतातील तत्कालीन व्यापारी वर्गाचं मुख्य ध्येय फक्त संपत्ती गोळा करणं हेच होतं. या स्रोतानुसार देशाचं कल्याण किंवा देशाचं स्वातंत्र्य याच्याशी त्यांना काहीच कर्तव्य नव्हतं. म्हणजे देश गेला खड्ड्यात, आपला नफा महत्वाचा. नेमकं. देश युद्धात हारला किंवा पारतंत्र्यात गेला तरी चालेल, पण युद्ध साहित्याच्या पुरवठ्यातूनही आपला नफा कसा उकळता येईल हेच हा वर्ग पाहत होता. हे समजून घेतल्यानंतर ना एक मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादा समाज असा वैचारिक आणि संरचनात्मक दृष्ट्या विकलांग होतो तेव्हा तिथे धर्माचं स्वरूप कसं बदलतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण या भाषणात धर्माची चिकित्सा करण्यावर खूप भर दिलाय. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की धर्मावर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा तो कसोटीवर घासून पाहायला पाहिजे. जसं आपण सोनाराच्या दुकानात सोनं कसोटीवर घासून पाहतो ना, तशीच धर्माची कसोटी असायला हवी. होय, आणि ती कसोटी कोणती? तर तो धर्म माणसाला सुखसमाधान आणि भौतिक प्रगती देऊ शकतो का? जेव्हा आपण ही सोनाराची कसोटी प्रत्यक्ष आचरणात आणतो तेव्हा त्या काळात धर्माचं रूपांतर केवळ कर्मकांडात कसं झालं होतं आणि त्याचं खरं अर्थशास्त्र काय होतं हे स्पष्ट होतं. अर्थशास्त्र म्हणजे कसं? या स्रोतात महाराष्ट्रातील देवगिरीच्या रामराव यादवांचा पंतप्रधान हेमाडपंत याचं एक अत्यंत अचूक उदाहरण दिलंय. या हेमाडपंताने आपल्या पुस्तकात आचारविधी आणि कर्मकांडांचे तब्बल 700 प्रकार लिहून ठेवले होते. काय सांगताय? एका वर्षात दिवस असतात 360 आणि कर्मकांड 700. हो, म्हणजे रोज जवळजवळ 2 कर्मकांड. बापरे. हे ऐकल्यावर मला आजकालच्या मोबाईल ॲप्सच्या टर्म्स अँड कंडिशन्स किंवा सबस्क्रिप्शन ट्रॅपचीच आठवण येते. म्हणजे एखादी व्यवस्था इतकी जाणीवपूर्वक क्लिष्ट करायची की सामान्य माणसाला ती समजणं शक्यच होऊ नये. अगदी बरोबर. आणि मग प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी त्याला त्या पुजाऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. हा तुलनात्मक विचार अतिशय योग्य आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते या 700 कर्मकांडांमागचा मुख्य उद्देश हाच होता की ब्राह्मणांची पोटं भरणं आणि समाजाला सतत एका मानसिक दडपणाखाली ठेवणं. हे इथेच थांबत नाही. त्यांनी सत्यनारायण कथेचंही उदाहरण दिलंय. त्यांच्या विश्लेषणातून असं दिसतं की हा एका सुपीक मेंदूतून निघालेला शिधा भोजनाची सोय करणारा शोध आहे. हे मेकॅनिझम खरोखरच खूप रंजक आहे. म्हणजे शूद्राने कितीही स्वच्छतेत जेवण बनवलं तरी ते तत्कालीन ब्राह्मणाला चालत नसे. मग मार्ग काय काढायचा? मार्ग असा काढायचा की पूजेच्या दक्षिणेव्यतिरिक्त स्वतःच्या घरी शिजवता येईल अशी कोरडी शिधा सामग्री गोळा करून न्यायची. अच्छा. आणि ही सामग्री एवढी असायची की त्यातून कुटुंबाचे 5-10 दिवस आरामात निघतील. म्हणजे शिजवलेलं अन्न निषिद्ध मानलं गेलं, पण कोरडा शिधा आणि 20 रुपये मात्र अत्यंत पवित्र ठरले. क्या बात आहे. इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या सर्व प्रक्रियेत धर्माची मूळ संकल्पनाच पूर्णपणे कमर्शियलाइज झाली होती. म्हणजे गंगेच्या स्नानाचं जे उदाहरण या स्रोतात दिलंय ते तर या व्यावसायीकरणाचा कळसच आहे. हो ना. म्हणजे गंगा नदी अखंड वाहत आहे, पण तिच्या किनाऱ्यावर बसून काही लोक स्वतःला गंगेचे दलाल किंवा मध्यस्थ म्हणून घेत असत. हो, म्हणजे 1 आणा दक्षिणा घ्यायची, काही मंत्र पुटपुटायचे आणि मग लोकांना स्नानाची परवानगी द्यायची. यामागे एक अत्यंत खोलवर रुजलेली मानसिक भीती काम करत होती. कोणती भीती? लोकांची अशी समजूत करून दिली गेली होती की ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगेत स्नान केलं की आपली सर्व पापं धुतली जातात. पण मला सांगा, जर लोक स्वतःहून गंगेवर जात असतील आणि त्यांना त्यात मानसिक शांती मिळत असेल तर मग याला पिळवणूक का म्हणायचा? तो एक प्रकारचा सर्व्हिस चार्ज नाही का? डॉक्टर आंबेडकरांचा यामागचा युक्तिवाद असा आहे की ही कोणतीही फ्री मार्केटची निवड नव्हती. पाप आणि नरक यांच्या भीतीवर आधारलेली ती एक एकाधिकारशाही होती. आणि सर्वात महत्वाचा आक्षेप हा होता की जर गंगेत डुबकी मारून माणसाची सर्व पापं धुतली जात असतील
तर मग माणसाला चांगल्या चारित्र्याची किंवा नैतिक आचरणाची गरजच काय उरते? अरे बरोबर. मग तू समाजात न्यायव्यवस्था, पोलीस किंवा सरकारची गरजच उरत नाही. कोणीही काहीही गुन्हा करेल आणि गंगेत जाऊन पाप धुवून येईल. नीतिमत्तेचा आणि प्रत्यक्ष आचरणाचा संबंधच इथे तोडून टाकला गेला. अगदी. याच अंधश्रद्धेचं आणि नैतिक अधपतनाचं एक भयंकर रूप डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः अनुभवलं होतं. मंत्री असताना ते एकदा हरिद्वारला गेले होते. तिथे हर की पायरी येथे त्यांनी जे पाहिलं ते या स्रोतात अतिशय स्पष्टपणे नोंदवलंय. एका लहानशा मंदिराजवळ सर्व बाजूंनी पाणी होतं, पण त्या पाण्यात माणसांची हाडं आणि घाण जमा झाली होती. बापरे. एखाद्या उघड्या गटाऱ्यापेक्षाही ते पाणी अस्वच्छ होतं. तरीही लोक त्या पाण्यात डोळे झाकून अंघोळ करत होते. त्या घाण पाण्यात डुबकी मारल्याने आपण पवित्र होऊ ही खुळचट श्रद्धा त्यांच्या मनात इतकी घट्ट बसली होती की वास्तवाचं भान त्यांना राहिलंच नव्हतं. हे सर्व ऐकल्यावर आपण आता या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि कळीच्या प्रश्नाकडे वळतो. जर एका बाजूला तत्कालीन ब्राह्मण धर्मात एवढी विषमता आणि कर्मकांडांचा बाजार होता आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध धर्म हा अनुभवावर आणि मानवी कल्याणावर आधारित होता, तर मग बौद्ध धर्म भारतातून संपुष्टात का आला? एक्झॅक्टली हाच तो प्रश्न. हा प्रश्न ऐतिहासिकदृष्ट्या खूप मोठा आहे. स्रोतात या संदर्भात मिलिंद पन्हा या प्रसिद्ध ग्रंथाचा उल्लेख येतो. मिलिंद राजा आणि भिक्षू आचार्य नागसेन यांच्यातील तो संवाद आहे. मिलिंद राजाने जेव्हा विचारलं की कोणत्याही धर्माचा ऱ्हास का होतो, तेव्हा आचार्य नागसेनांनी 3 कारणं सांगितली. पहिली, तो धर्म तात्कालिक असणं. दुसरी, त्या धर्माचे उपदेशक विद्वान नसणं. आणि तिसरी, लोकांनी धर्माचं केवळ अंधानुकरण करणं. पण या भाषणात डॉक्टर आंबेडकर स्पष्ट करतात की भारताच्या बाबतीत ही 3ही कारणं बौद्ध धर्माला लागू होत नाहीत. कारण बौद्ध धर्माचा तत्वज्ञान हे काळानुसार जुनं होणारं नव्हतं. मग इथे खऱ्या अर्थाने काय घडलं? या दस्तऐवजानुसार भारतात बौद्ध धर्म संपण्याचं खरं कारण म्हणजे मुसलमानांची आक्रमणं. मुसलमानांना बुत शिकन म्हटलं जायचं, ज्याचा अर्थ मूर्ती फोडणारा असा होतो. आणि ऐतिहासिकदृष्ट्या बुत हा शब्द मुळात बुद्ध या शब्दाचाच अपभ्रंश आहे. अच्छा. मुसलमानी आक्रमणांनी भारतात येऊन बौद्ध विहारांचा आणि विद्यापीठांचा मोठ्या प्रमाणावर नाश केला. आणि या आक्रमणांची भीषणता समजावून सांगताना या स्रोतात अफगाणिस्तानचा अत्यंत रक्तरंजित इतिहास मांडलाय ना. अफगाणिस्तान, जो आज एक इस्लामिक देश म्हणून ओळखला जातो, तो एकेकाळी आशियातील सर्वात मोठा बौद्ध देश होता. होय. जेव्हा तिथे आक्रमक मुसलमानांना पिवळी वस्त्र परिधान केलेले हजारो बौद्ध भिक्षू दिसले, तेव्हा मुस्लिम सरसेनापतीने त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा निरोप पाठवला, जो त्याने साहजिकच नाकारला असेल. हो. आणि या स्रोतातील उल्लेखानुसार एकाच दिवसात जवळजवळ 700 बौद्ध भिक्षूंची कत्तल करण्यात आली आणि त्यांची मुंडके झाडांवर टांगली गेली. हे एवढं भयंकर होतं की आपला जीव वाचवण्यासाठी उर्वरित भिक्षूंना चीन, तिबेट आणि जपानकडे पळून जावं लागलं. पण इथेच एक खूप मोठा विरोधाभास मला जाणवतोय. कोणता? मुसलमानांनी आक्रमणं तर दोन्ही धर्मांवर केली ना. त्यांनी हिंदू मंदिरही उद्ध्वस्त केली आणि बौद्ध विहारही नष्ट केले. मग असं का झालं की हिंदू धर्म भारतात टिकून राहिला आणि बौद्ध धर्म मात्र संपला? या दोघांच्या मेकॅनिझममध्ये असा कोणता फरक होता? इथे डॉक्टर आंबेडकरांचं विश्लेषण अत्यंत सूक्ष्म आहे. हा फरक त्यांच्या पायाभूत रचनेत, म्हणजे भिक्षू आणि पुरोहित यांच्या घडणीत होता. आक्रमणानंतर बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतात भिक्षू उरलेच नाहीत. कारण भिक्षू हा घडवला जातो, तो जन्मतः भिक्षू नसतो. आणि ब्राह्मण हा जन्माला येतो. अगदी तंतोतंत. त्याला पुरोहित होण्यासाठी कोणत्याही वेगळ्या पात्रतेची गरज नसते. हो ना. बौद्ध भिक्षू बनण्याची प्रक्रिया ही विद्यापीठांवर अवलंबून होती आणि ती अत्यंत कठोर होती. वयाच्या 18व्या वर्षी विद्यार्थ्याला उच्च धार्मिक शिक्षणासाठी पाठवलं जायचं. 5 वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर तो श्रामणेर बनायचा. त्यानंतर पुन्हा 5 वर्षे अत्यंत खडतर आयुष्य जगल्यानंतर त्याला उपसंपदा मिळत असे. म्हणजे जवळपास 25-30 वर्षांचं शिक्षण. बापरे, म्हणजे खूपच लांबची प्रक्रिया होती ही. हो. आणि मुस्लिम आक्रमणात नालंदा, तक्षशिला यांसारखी विद्यापीठं जाळली गेली. त्यात हे शिकलेले भिक्षू मारले गेले. संस्थाच नष्ट झाल्यामुळे नवीन भिक्षू तयार होण्याची प्रक्रिया कायमची थांबली. अरे, आणि याउलट तत्कालीन ब्राह्मण व्यवस्थेचं होतं. ब्राह्मणाच्या घरात जन्माला की तो पुरोहित झाला,
त्याला कुठल्याही कठीण परीक्षेची किंवा सद्वर्तनाची अट नव्हती. म्हणूनच जेव्हा ब्राह्मण धर्मावर हल्ले झाले, त्यांची मंदिरं नष्ट झाली, तरीही ब्राह्मण व्यवस्थेचं काहीच नुकसान झालं नाही. कारण ब्राह्मण तयार होण्यासाठी कोणत्याही बाह्य इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नव्हती. अरे हां, एका बाजूला बौद्ध भिक्षूंचं नेतृत्व हरवल्यामुळे दिशाहीन झालेला सामान्य माणूस साहजिकच या कर्मकांडांच्या आणि पुरोहितांच्या तडाख्यात पुन्हा सापडला. ईश्वराचं बुजगावणं उभं करून भीतीच्या आधारे पुन्हा समाजावर पकड मिळवणं शक्य झालं. हे खरोखरच डोळे उघडणारं विश्लेषण आहे. म्हणजे एका बाजूला ज्ञानावर आधारलेली व्यवस्था कोसळली कारण तिचे वाहक संपवले गेले, आणि दुसऱ्या बाजूला केवळ जन्मावर आधारलेली व्यवस्था टिकून राहिली. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हे सगळं ऐकल्यावर श्रोत्यांना नक्कीच वाटेल की जुन्या काळात लोक अशिक्षित होते, त्यामुळे हे सगळं घडलं. पण आज आपण 21व्या शतकात आहोत. नक्कीच. आणि म्हणूनच या भाषणाच्या शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी जे 2 महत्त्वाचे संदेश दिलेत ते आजच्या काळातही तितकेच सुसंगत आहेत. कोणते संदेश? पहिला संदेश आहे पौर्णिमेच्या खऱ्या अर्थाबद्दल. पौर्णिमेचा उपवास हा केवळ उपाशी राहून पाप धुण्यासाठी नसतो, तर शांत वातावरणात स्वतःच्या आचरणाचं आत्मपरीक्षण करण्यासाठी असतो. कर्मकांडांपेक्षा स्वतःच्या कृतीची जाणीव ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि या विश्लेषणाचा समारोप करताना त्यांनी जो दुसरा संदेश दिलाय ना, तो तर एक अत्यंत क्रांतिकारी विचार आहे, जो त्यांनी विशेषतः महिलांसाठी दिला होता. होय, सभेला उपस्थित असलेल्या शोषित महिलांना उद्देशून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणं सोडून द्या, स्वच्छ राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्भयपणे जीवन जगायला शिका. कारण जोपर्यंत या समाजातील स्त्रिया प्रगत आणि निर्भय होत नाहीत, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती कधीच होऊ शकणार नाही. महिलांची प्रगती हीच कोणत्याही समाजाच्या विकासाची खरी कसोटी असते. आणि यावरून एक विचार नक्कीच मनात येतो, ज्याची सुरुवात आपण सोनाराच्या कसोटीवरून केली होती. जर एखाद्या धर्माची, समाजाची किंवा संस्थेची खरी ताकद त्यांचे जुने ग्रंथ किंवा उरलेले पुजारी नसून त्या समाजातील सर्वात शोषित घटकाची, विशेषतः महिलांची निर्भयता आणि प्रगती हीच असेल, अगदी बरोबर, तर आजच्या घडीला आपल्या अवतीभोवती असलेल्या किती परंपरा किंवा किती विचारधारा या सोनाराच्या कसोटीवर खऱ्या उतरतील यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासासह पुढील विश्लेषणात लवकरच भेटू.